आजकाल काय कुणास ठाऊक, भास्करराव भेटतात तर फार प्रेमानेच, पण थोड्याच वेळात घे अशी आग ओकायला लागतात की जल वायू जमीन सर्वांचा निखारा करून टाकतात. आमचा सखा सह्याद्री आमच्यापासून दूर केलायस रे तू. डोंगर अंगावर जो पावले टाकतो त्याला उष्माघाताचा दंड देतोस तू. तरी आम्ही मात करू तुझ्या वनव्यावर. वनवा कधी ना कधी विजेलच, पण सह्याद्रीचा हा धुलिकण कायम असेल सह्याद्रीतच. उन्हाळ्यात ट्रेकला जायचं की नाही हा एक चर्चेचा विषय असू शकतो. पण जायचं ठरवलंच तर त्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. आणि मी आज चाललो आहे सिंहगडावर. एप्रिलचा महिना चालू आहे, एप्रिलचा दुसरा आठवडा सुरू आहे, त्यामुळे भयंकर गरमी आहे. आता म्हणाल की सिंहगड पुण्याजवळ आहे, त्यामुळे त्या मानाने कोकणाच्या मानाने जे कोकणातले ट्रेक असतात तिथे भयंकर गरमी असते, कारण तिथे ह्युमिड जास्त असते. त्या मानाने जे घाटावरचे ट्रेक आहेत त्या मानाने थोडेसे थंड असतात. तरी उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तो उन्हाळ्याचा त्रास होतोच. त्यामुळे काय खबरदारी घ्यायची आहे हेच मी आज सांगणार आहे आपल्याला. आणि सर्वप्रथम ट्रेकला मी सुरुवात केलेली आहे. जसं की तुम्ही पाहताय की अंगभर कपडे घातलेत, जेणेकरून सूर्याची किरणं आहेत ती आपल्याला अंगावर थेट पडणार नाही आहेत. दुसरी गोष्ट, टोपी घातली आहे, गॉगल आहे. गॉगलचा उपयोग असा होतो, तसा एकदमच नेसेसरी असं नाही आहे, पण मी सजेस्ट करेन ते एवढ्यासाठी की गॉगलमुळे तुम्हाला, आता जर तुम्ही गॉगल बघत असाल तर डोळ्याला एक वॉर्म इफेक्ट देतो. त्यामुळे जी ब्राईटनेस असते बाहेरची तर ती डोळ्याला तेवढी जाणवत नाही, डोळे तुमचे लवकर थकत नाही आहेत. आणि अल्टिमेटली कसं असतं की जर तुमचे डोळे लवकर थकले तर तुम्हालाही थकायला होणार. त्यामुळे मी गॉगल सजेस्ट करेन. आणि फार जास्त काही असं मी सामान घेतलेलं नाही आहे, पण ज्या गरजेच्या वस्तू आहेत जसं की माझ्याकडे फर्स्ट एड किट आहे. हवं तेवढं म्हणजे 2-3 लिटर मी पाणी सोबत घेतलेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही उन्हाळ्यात ट्रेक करताय, तुम्हाला फार त्रास होणार डिहायड्रेशनचा, त्यामुळे तुम्हाला बॉडीला हायड्रेट ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की वाटेत तुम्हाला कुठे कुठे पाणी मिळू शकणार आहे. आणि उन्हाळ्यात जे वॉटर सोर्स असतात ते फार ठिकाणी अगदीच नाहीच झालेले असतात, म्हणजे शून्य असतात असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे तुम्हाला सोबत पाणी घेऊन जाणं फार गरजेचं आणि महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी पाणी सोबत ठेवलेलं आहे. आणि आता आपण ट्रेकला सुरुवात करू. आणि त्यासोबत मी सांगेनच की मला आता या ट्रेकमध्ये काय प्रॉब्लेम येणार आहे आणि त्या प्रॉब्लेम्सला मी कसा फेस करतो ते. तर सगळ्यात आधी तुम्हाला दाखवतो ट्रेक सुरू करण्याआधी की काही टिप्स आहेत. जसं की आता म्हणजे 12 वाजलेले दुपारचे, आणि तुम्हाला ट्रेक हा अर्ली मॉर्निंग सुरू करायला हवा. जर उन्हाळ्यात ट्रेक करतच असाल तर तुम्ही 6 वाजता ट्रेक सुरू करा, म्हणजे तुम्ही 10-11च्या आधी तुम्ही गड माथ्यावर पोचाल. आणि पण कसं होतं की बऱ्याच वेळा हे पॉसिबल नाही होत, जसं की माझ्यासोबत आता झालं आहे. आता 11:30 वाजता मी ट्रेक सुरू केला आहे आणि सूर्य अगदी डोक्यावर आलेला आहे. त्यामुळे आता मला अगदी रखरखत्या उन्हात ट्रेक करणं भाग आहे. आणि त्यामुळे आता ट्रेक सुरू करतो आहे. पण मी अजून एक सजेस्ट करेन की ऊन आता भयंकर आहे, तुमची त्वचा अगदीच भाजली जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर राहायचं आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगेन की तुम्ही सनस्क्रीन यूज करत राहा. आणि हे सनस्क्रीन असं नाही आहे की एकदा लावलं तुम्ही चेहऱ्याला तर तुम्ही दिवसभर त्यावर काढू शकाल, असं नाही आहे. 3-4 तासांनी तुम्हाला परत चेहरा थोडासा स्वच्छ करून पाण्याने थोडासा धुवून तुम्हाला हे लावणं गरजेचं आहे. तोंडाला सनस्क्रीनपासून मी ट्रेकला सुरुवात करतो. लक्षात असू द्या, परफ्यूम किंवा डिओचा वापर करू नका. उन्हाळ्यात मधमाशांचे हल्ले होत असतात. जर तुम्ही अशा सुगंधी द्रव्यांचा वापर कराल तर तुम्ही मधमाशांना हल्ल्यासाठी प्रोत्साहित कराल. मधमाशांपासून सुरक्षा आणि हल्ला झाल्यास प्रथमोपचार याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आज मुद्दामून मी छत्री कॅरी केली होती आणि तिचा वापर मी आता करतो आहे. असं नाही आहे की छत्री ही फक्त पावसात वापरायची असते, ती अशी उन्हातही वापरायची असते. आणि त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्हीही नक्कीच छत्री अशावेळी अशा उन्हाळी ट्रेकमध्ये वापरा. ही छत्री तुम्हाला फार युजफुल ठरणार आहे. कारण कॅपने हॅटने कसं होतं की फक्त तुमचा चेहराच झाकला जातो, तुमच्या चेहऱ्यावर जे पडणारे ऊन आहे त्यापासून प्रोटेक्शन मिळू शकतं. पण जर छत्री असेल तर तुमचं अख्खं अर्ध शरीर या उन्हापासून संरक्षित राहू शकतं. ट्रेक करत असतानाही हेही तेवढंच महत्त्वाचं आहे की आपण चालायला आपण कशी वाट निवडतो ते. आता जसं की आता पुढे इथे आता या दगड लावून हे पायऱ्या केलेल्या दिसत आहेत,
पण जर मी या वाटेने गेलो तर मला हे असे पाय उचलून टाकावे लागतील आणि त्यामुळे माझे पाय जे आहेत ते लवकर थकले जातील. तर इथेच आता आपण बघू शकतो की या पायऱ्यांच्या बाजूला अजून एक छोटी वाट गेलेली आहे. जर मी इथून गेलो तर मला छोटी छोटी पावलं टाकता येतील. त्यामुळे काय होणार आहे की माझे पाय लवकर थकणार नाहीत, मी लवकर थकणार नाही. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे, फक्त उन्हाळी ट्रेकसाठी नाही, कुठल्याही सीझनमधल्या ट्रेकमध्ये, की आपण जेवढी छोटी छोटी पावले घालतो तेवढंच त्याचा बेनिफिट आपल्याला जास्त मिळतो. आपल्या इथे सह्याद्रीत उन्हाळ्यात जे काही जंगल असतं ना ते बरीचशी झाडं अशी असतात की ती पानगळीत असतात. त्यामुळे उन्हाळ्यात झाडं जरी असली तरी पानं अगदी गळून गेलेली असतात. त्यामुळे फार कमी सावली भेटते या झाडांची आणि उन्हाळी ट्रेक त्यामुळेच अवघड होतात. त्यामुळे कुठे जर तुम्हाला असा आडोसा भेटत असेल, अशी सावली भेटत असेल तर तिथे क्षणभर विश्रांती घ्यायला हरकत नाही. काही वेळानंतर ना असा थकवा जाणवायला लागतो ना, श्वास असा फुलतो, घामाच्या अशा धारा व्हायला लागतात ना की हे आपण शब्दात सांगू नाही शकत. पण मी तुम्हाला एक अशी आयडिया सांगेन ना, जर तुम्ही ती आयडिया अप्लाय कराल ना तर तुम्ही कायम सुशांतची आठवण काढाल. ती आयडिया अशी आहे ना, असा एक स्प्रे जवळ ठेवायचा. हा तुम्हाला स्टेशनरीमध्ये असा स्प्रे मिळून जाईल किंवा जर तुमच्याकडे पूर्वीचे सॅनिटायझर वगैरे असेल तर ते मोकळे करा, त्यात असं पाणी भरून आणा आणि थोड्या थोड्या वेळानंतर ना असं चेहऱ्यावर मस्त असा स्प्रे करायचा. स्वर्गसुख काय असतं ना ते तुम्हाला जाणवेल. ट्रेकमध्ये स्वतःला हायड्रेट ठेवणं फार जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे पाणी थोड्या थोड्या अंतराने पीत राहा आणि याचंही गणित आहे, म्हणजे तुम्ही ट्रेकचा किती टप्पा पार केला आहे, किती टप्पा शिल्लक राहिलेला आहे, तुमच्याकडे पाण्याचा किती स्टॉक आहे, तुम्ही कुठे ब्रेक घेत आहे आणि किती पाणी पित आहे, याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. बऱ्याचदा लोक ही चूक करतात की सुरुवातीलाच त्यांना अशी तहान लागते की ते मग घटाघटा पाणी पिऊन संपून टाकतात. मग पुढे अजून ऊन वाढतं आणि ट्रेकचा बराच टप्पा बाकी राहिलेला असतो आणि मग अशावेळी पाणी शिल्लक नसल्यामुळे मग डिहायड्रेशन होतं आणि मग पंचायत होते. त्यामुळे पाणी प्या, पण जपून. उन्हाळी ट्रेक करायची की नाही याविषयी मतांतर असू शकतात. बरेचसे अनुभवी ट्रेकर्स हा सल्ला देतात की असे ट्रेक अवॉइड करा. माझ्याकडून हेच ॲडवायजेबल राहील की असे ट्रेक तुम्ही तोपर्यंत नका करू जोपर्यंत तुमच्याकडे मॉन्सून ट्रेकचा, विंटर ट्रेकचा पुरेसा अनुभव असेल. त्यानंतर तुम्ही हळूहळू उन्हाळी ट्रेककडे वळू शकता. कारण कितीही म्हटलं तरी उन्हाळी ट्रेक हे रिस्की असतात, हे 100% खरं. कारण जसं आपण म्हणतो की डिफिकल्ट लेवलचे ट्रेक किंवा क्लाइम्बिंग करताना जसं एक कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी लागते, उन्हाळी ट्रेकचंही तसंच आहे. कारण आजकाल आपण पेपरात वाचतो, बातम्या वाचतो, पाहतो की बरेचसे अपघात डिहायड्रेशनमुळे झालेले आहेत. इवन ट्रेक करत असताना बरेचसे लोकांना मृत्यू आलेला आहे. उन्हाळ्यात नाईट ट्रेक हा एक चांगला पर्याय. रात्रीचा ट्रेक करून गडमाथ्यावरून सूर्योदय पाहून उतरायला सुरुवात करावी. उन्हाळी ट्रेकसाठी सोप्या श्रेणीतल्या ट्रेकची निवड करावी. जिथल्या वाटा आपल्याला माहीत आहेत अशाच ठिकाणी जावे, अन्यथा वाटाड्यात जरूर घ्यावा. अशा ट्रेकवेळी आपल्याला आपला बॉडी कॉल ओळखता आला पाहिजे. जर माघार घ्यावी लागली तर ती घ्यावी, कारण इथे आपण निसर्गाशी स्पर्धा नाही लावू शकत, कारण निसर्गापुढे आपण शून्य आहोत. त्यामुळे आपल्याला हे जमलं पाहिजे की आपल्याला कुठे आराम करायचा आहे आणि जर नाही जमत तर माघार घ्यायची आहे. जर तुम्हाला सह्याद्री ट्रेकिंगचा कितीही दांडगा अनुभव असला तरी तुम्ही निसर्गाला चॅलेंज नाही करू शकत. बऱ्याचदा मला मग असा प्रतिप्रश्नही करतात लोक की मग तू उन्हाळ्यात कशाला जातो ट्रेकिंगला. कसं आहे की सह्याद्री जो आहे जसा पावसाळ्यात अगदी हिरवाईने नटलेला असतो, तसा उन्हाळ्यात तो अगदीच राकट असतो. आणि मला सह्याद्रीची विविध रूपे पाहायला आवडतं, मी एन्जॉय करतो. आणि अशा ट्रेकमध्ये स्वतःची शारीरिक क्षमता कळते, स्वतःची मानसिक क्षमता कळते आणि त्यासाठीच मी येत असतो. पण जी खबरदारी घ्यायची आहे ती घेऊनच. त्यामुळे तुम्ही येत असाल नक्कीच, मी असं म्हणणार नाही की तुम्ही उन्हाळी ट्रेक करू नका, करा, पण अगदी काळजीपूर्वक.
बॉडी ज्यावेळी पूर्ण एक्झॉस्ट झालेली असते ना, त्यावेळी जर तुमच्याकडे ORS असेल तर ते तुमच्यासाठी अमृत ठरू शकतं. कारण ज्यावेळी शरीर थकलेलं असतं ना, त्यावेळी शरीरातलं क्षार कमी होतं, सॉल्ट कमी होतं आणि अशा वेळी मग क्रॅम्प येऊ शकतात, भोवळ येऊ शकते आणि कारण डिहायड्रेट झालेली असते बॉडी आणि ORSमुळे शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यास मदत होते. त्यामुळे असं ORS तुम्ही नक्कीच वापरू शकता. जर उन्हाळ्यात असा ट्रेक करत असताना समजा की तुम्ही वाट भरकटलात, तर मग काय करायचं? ही जी सिच्युएशन असते ही फार डिफिकल्ट असते. त्यामुळे मी तरी प्रार्थना करतो की अशी सिच्युएशन कोणासोबत आली नाही पाहिजे. आणि समजा जर असं झालं तर आपल्याला सगळ्यात आधी करायचं आहे की तुम्ही गड माता कसा गाठाल हे विसरून जा, गड पायथा कसा गाठायचा याबद्दल विचार करा. मग सर्वात आधी तुम्हाला सावलीची जागा शोधावी लागेल. सावली शोधा, तिथे आराम करा, मनाला शांत करा, डोक्याला शांत करा. त्यानंतर अगदी शांतीपूर्वक विचार करा की तुम्हाला आता काय करता येऊ शकतं. तुमच्याजवळ जे खाऊचं सामान असेल, पाणी असेल, त्याचा थेंबन थेंब जपून त्याचा वापर करा. त्याच्यानंतर मग तुमच्यातला जो फिटेस्ट जो माणूस असेल त्याला वाट शोधायला पाठवून द्या. एकत्र जाऊन वाट शोधू नका. त्यामुळे काय होईल, तुम्ही एकत्रच फिरत राहाल. त्यामुळे एकाच वेळी एक्झॉस्ट होऊ शकतात. त्यामुळे वाटल्यास पाळीपाळीने वाट तुम्ही शोधू शकता. काहीच ट्रेक आहे जिथे वाटेत खाऊ पिऊ विकणारे स्टॉल्स असतात. उन्हाळ्यात आणि त्यातल्या त्यात आठवड्याच्या मधल्या दिवसात क्वचितच असा एखादा स्टॉल उघडा दिसतो. त्यावेळी मुद्दामून यांच्याकडून काही ना काही विकत घ्या. स्थानिकांचा डोंगरातला वावर ट्रेकर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. जर समजा की तुमच्याकडचं पाणी संपलं आहे किंवा कमी झालं आहे, तुमचा घसा कोरडा पडायला लागला आहे, ओठ सुकायला लागलेत, तर मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता माहिती आहे काय? अशा ग्लुकोजच्या गोळ्या तुम्हाला माहिती असेल तर अशा गोळ्या जवळ ठेवा. ह्याला चघळल्यानं काय होतं की तुमच्या शरीराला ग्लुकोज तर मिळतंच, शिवाय चघळल्यामुळे ना तोंडात लाळ तयार होते. त्याच्यामुळे तुमचा घसा, तुमचे ओठ पुन्हा ओले होतात. फार युजफुल आहे. त्यामुळे ट्रेकमध्ये अशा गोळ्या नक्कीच ठेवायच्या. अशी चूक करत असाल तर अशी चूक करू नका. कारण एवढ्यासाठी की जर तुम्ही असं थकून याल, एखाद्या दगडावर बसाल, तर त्या दगडाच्या फटीत, खालच्या फटीत जिथे सावली असते, या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी विंचू, साप ही अशा सावलींचा आसरा घेत असतात. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही अशा दगडावर बसताय त्यावेळी एकदा खात्री करा की खाली कुठला विंचू साप तर नाही आहे ना. मग आराम करा. भोवळ ही काही अचानक येत नाही. त्याआधी आपल्याला बॉडीला एक साईन मिळतो की आपल्याला ती चक्कर येणार आहे, भोवळ येणार आहे, ते समजून जावं. आणि त्यापूर्वीच आपल्याला जे काही उपाय करायचे ते उपाय करायला हवेत. आणि समजाच म्हणजे चक्कर आलीच तर काय प्रथमोपचार करावेत, तर फार काही त्यासाठी आपण इथे मेडिकल ट्रीटमेंट देऊ नाही शकत. पण साधी सोपी प्रथमोपचार पद्धत आहे ती करावी. जो कोणी रुग्ण आहे त्याला बसू द्यावं किंवा झोपू द्यावं, त्याचे कपडे सैल करावे आणि सगळ्यात आधी त्याची बॉडी हायड्रेट करावी. त्याला पाणी द्यावं. ORS असेल तर ORS द्यावं. आणि शक्य असेल तर, कारण कसं चक्कर येणं हे एक सायन आहे, त्याहून पुढे अजून काही डेंजर होऊ शकतं. तुम्हाला हा मिळालेला साईन आहे. त्यामुळे शरीराला, मनाला अजून ताण देऊन काही उपयोग नाही. त्यामुळे तिथून मग डिसेंड करणं जास्त सोयीस्कर होऊ शकतं. एवढी मेहनत करून शेवटी मिळतं काय? तर समाधान, शांती. बहुतेकांना निसर्ग फक्त पावसाळ्यातच दिसतो, पण तो असतो तर कायमच. फक्त त्याचं रूप बदलतं. निसर्ग कितीही वाळवंटी असला तरी मला त्याचा भाग व्हायला आवडतं. थकल्या शरीराला जेव्हा गड माथ्यावरची थंड वाऱ्याची झुळूक लागायला लागते ना, तेव्हा जी निद्रा लागते ती तशी निद्रा कितीही मुशमुशीत गादीवर पडून लागूच शकत नाही. निसर्गाचे काही नियम असतात. या नियमांच्या चौकटीत रानावनातले जीवही उन्हात आराम करत असतात. मग निसर्गातलाच माणूस जेव्हा हे नियम मोडून डोंगरात वन फिरतो ते फक्त त्याच्या छंदासाठी. एवढं लक्षात असू द्या की
छंदाला किनार ही सुखाची असते. दुखाचा कलंक त्याला कधीच लागू नाही द्यावे. त्यामुळे ट्रेकिंग करावी, पण जबाबदारीनेच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू. गुड बाय.